जय महाराष्ट्र मित्रांनो, मी विशाल तुम्हाला स्वागत करतो तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तर आज आपण एक खूप कडक एडिटिंग घेऊन आलो मित्रांनो। फक्त व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा आणि बिना स्किप करता बघा। ऑल मटेरियल लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। मटेरियल डाउनलोड करण्यात तुम्हाला काही प्रॉब्लेम आला मित्रांनो तर आपला टेलिग्राम तुम्ही जॉइन करा, तिथं मी डेली मटेरियल ते अपलोड करत राहतो। आणि डेमो व्हिडिओ तुम्हाला डायरेक्ट हवा असेल तर आपला इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करा, इंस्टाग्रामवर डेली डेमो व्हिडिओ सोडत राहतो। तर चला मित्रांनो, तुमचा व्हिडिओ वेळ न घालवता आपण तुम्हाला डेमो दाखवून की तुम्ही डेमो बघून घ्या मित्रांनो। तर मित्रांनो, आजचा डेमो व्हिडिओ पाहून तुम्हाला कळूनच गेलं असेल की आपण जुन्या सॉन्गवर कशा प्रकारे एडिटिंग केली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, पूर्ण मटेरियलसाठी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जाणं पडेल मित्रांनो। डिस्क्रिप्शनमध्ये आपले सर्व मटेरियलची लिंक आहे मित्रांनो। चला तर तुमचा वेळ न घालवता आपण व्हिडिओ एडिटिंग सुरू करूया। अशा प्रकारे आपली बिटमॅप प्रोजेक्ट आहे मित्रांनो, ते तुमच्या अलाइट मोशनमध्ये तुम्ही इनपुट करून घ्या मित्रांनो। अशा प्रकारे आपली बिटमॅप प्रोजेक्ट आहे। अशी बिटमॅप आपले तुम्ही तुमच्या इनपुटमध्ये तुमच्या अलाइट मोशनमध्ये तुम्ही इनपुट करून घ्या। आपली अशा प्रकारे बिटमार्क मित्रांनो। तुम्हाला फक्त फर्स्टला येऊन जायचं, प्लसला टाईप करून इमेज आणि व्ह्यूअरला जाऊन मित्रांनो तुम्हाला आपला ओव्हरले इफेक्ट तो आहे ॲड करून घ्यायचा मित्रांनो। माझा बाहेरचा मी तिथून बघून घेतो मित्रांनो। बाहेरून कसं आहे, फोटो ॲड करण्यामध्ये मित्रांनो सोपं जाते एकदम। तर तुम्ही बाहेरूनच फोटो ॲड करून घ्या मित्रांनो। इथं तुम्हाला वेळ लागलाच चालेल, पण तुम्ही इथूनच ॲड करून घ्या। तर अशा प्रकारे आपला ओव्हरले इफेक्ट आहे मित्रांनो, तुम्हाला फर्स्टला ॲड करून घ्यायचा मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर आपला फर्स्ट बीटपर्यंत या एरोच्या ऑप्शनने असं समोर घेऊन मित्रांनो ट्रिम टू राईट करून घ्यायचं, मध्ये एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा ऑप्शनने। अशा प्रकारे केल्यानंतर तुम्हाला फर्स्टला येऊन जायचं आहे, बॅक घ्यायचा, प्लसला काय टॅप करून इमेज आणि व्ह्यूअरला तुम्हाला आयफोन इमोजी मित्रांनो। अशा प्रकारे मूव अँड ट्रान्सफॉर्मर एक 3 नंबरचे ऑप्शन अशा प्रकारे थोडे छोटे करून घ्या मित्रांनो। अशा प्रकारे केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो। तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही ते ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो। आणि जिथपर्यंत आपलं फर्स्ट बीट आहे तिथं या एरोचे ऑप्शन अशा प्रकारे समोर घेऊन मित्रांनो तुम्हाला आणखी समोर घेऊन या एरोचे ऑप्शनने फर्स्ट बीटपर्यंत लावून घ्या मित्रांनो। अशा प्रकारे केल्यानंतर तुम्हाला इथे फोटो ॲड करायचे मित्रांनो। तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो फोटो कसे ॲड करायचे मित्रांनो, पण जे आज कोणी नवीन आलं असेल मित्रांनो आपल्या यूट्यूबवरती मित्रांनो, त्यांना माहीत नसेल तर मी त्यांना सांगून देतो मित्रांनो। तर अशा प्रकारे इमेज प्लसला टाकून इमेजमध्ये जाऊन व्ह्यूअरला जाऊन मित्रांनो तुम्ही तुमच्या ज्या फोल्डरमध्ये फोटो असतील मित्रांनो तिथून तुम्ही ॲड करू शकता। माझ्या बाहेर मी अशा प्रकारे ॲड करून घेतो मित्रांनो। अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्या मित्रांनो। फोटो तुमचा या ऑप्शनने एरोच्या ऑप्शनने समोर घेऊन मित्रांनो एक्स्ट्राचा पार्ट अशा प्रकारे कट करून घ्या मित्रांनो। तर अशा प्रकारे प्लसला टाकून इमेज म्हणजे फोटो ॲड करून घ्या मित्रांनो। जर तुमचा फोटो ॲडजस्ट नाही होत मित्रांनो, थोडाफार छोटा मोठा राहत असेल तर 3 डॉटवर जाऊन फिल स्क्रीन करून घ्या मित्रांनो। फिल स्क्रीन केल्यानंतर तुमच्या समोरच्या बीटवर येऊन ट्रिम टू राईट करून घ्यायचा, एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्या। तर अशा प्रकारे तुम्ही सर्व फोटो आहेत ते ॲड करून घ्या। मी भेटतो तुम्हाला फोटो ॲड करून मित्रांनो। आपण जास्त फोटो ॲड करून दाखवू शकत नाही कारण की व्हिडिओ खूप लांब होऊन जाईल आपला। तर मित्रांनो, अशा प्रकारे जे आपले फोटो सर्व ॲड करून झालेले आहेत मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे सर्व फोटो आहेत ते आपले ॲड करून घ्यायचे मित्रांनो। ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला फर्स्ट बीटपर्यंत येऊन जायचं मित्रांनो। आपला फर्स्ट बीटपर्यंत आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुम्हाला बॅक यायचं, आपले शेक प्रेसेट आहे ते ओपन करून घ्यायचे मित्रांनो। शेक प्रेसेट ते आपले अशा प्रकारे ती तुम्ही तुमच्या अलाइट मोशनमध्ये ती इनपुट करून घ्या मित्रांनो। जो तुम्हाला आयफोन इमेजचा फर्स्टला इमेज दिसते मित्रांनो, तुम्हाला तो नाही करायचा, तुम्हाला तो नंतर कॉपी करायचा आहे। जो आयफोन इमेजचा इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्या मित्रांनो, काही हरकत नाही। अशा प्रकारे इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्या मित्रांनो। कॉपी इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आपल्या मेन प्रोजेक्टमध्ये तुम्ही आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो आयफोन इमोजी आपण ॲड केला मित्रांनो त्याला तो इफेक्ट ॲड करून घ्यायचा असेल, ते लेअरवर टॅप करायचं, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन कॉपी पेस्ट इफेक्ट करून घ्या मित्रांनो। अशा प्रकारे केल्यानंतर तुम्हाला पुन्हा बॅक यायचं, आपली शेक प्रेसेट जे ओपन करून घ्यायची आहे। शेक प्रेसेट जे ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो 2 नंबरचा इफेक्ट आहे मित्रांनो फोटोचा, लेअरवर टॅप करायचं, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। कॉपी इफेक्ट झाल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आपल्या मेन प्रोजेक्ट जे ओपन करून घ्यायचे मित्रांनो। मेन प्रोजेक्ट ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जितके आपण फर्स्ट बीटपर्यंत येऊन जायचं मित्रांनो, त्या समोरच्या एका फोटोला तुम्हाला इफेक्ट ॲड करायचा आहे। समोरच्या एका फोटोला तो इफेक्ट ॲड करायचा आहे मित्रांनो। अशा प्रकारे ॲड करून घ्या, पेस्ट इफेक्ट करून घ्या मित्रांनो। आणखी त्या समोरचा फोटो सोडून द्यायचा, आणखी त्याचा पुढचा तो फोटो आहे तो इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन कॉपी पेस्ट इफेक्ट करून घ्या मित्रांनो। एक फोटो सोडून द्यायचा आणि एक फोटोने इफेक्ट पेस्ट करायचा। अशा प्रकारे तुम्हाला हा 12.25 पर्यंत करावा लागेल मित्रांनो। अशा प्रकारे तुम्ही इफेक्ट त्यात पेस्ट करून घ्या मित्रांनो। मी दाखवतो तशा प्रकारे तुम्ही करून घ्या। एक फोटो सोडून द्या, एका फोटोला इफेक्ट पेस्ट करा अशा प्रकारे।
इफेक्टमधून 3 डॉटमधून पेस्ट इफेक्ट, एक फोटो सोडून एक फोटोनं असा इफेक्ट तुम्ही जो आहे तो पेस्ट करून घ्या मित्रांनो 12.25 पर्यंत. सॉरी इथपर्यंत झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपली शेक प्रोसेस जी आहे ती तुम्हाला पुन्हा ओपन करायची आहे. शेक प्रोसेस ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो 2 नंबरचा इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा मित्रांनो. त्या लेअरवर टॅप करायचा, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्या. कॉपी इफेक्ट झाल्यानंतर तुम्हाला आपल्या बिटमार्क म्हणजे मेन प्रोजेक्टमध्ये येऊन जायचं. मतलब मेन प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो आपण एक फोटो सोडून एक फोटोना इफेक्ट जो ॲड केला तिथे ॲड केला आणि तिथे ॲड करा तुम्हाला 12.25 पर्यंत. अशा प्रकारे मी दाखवून देतो मित्रांनो तुम्हाला. तर अशा प्रकारे तुम्ही इफेक्ट लेअरवर टॅप करून इफेक्टमधून 3 डॉटमधून पेस्ट इफेक्ट करून घ्या. तर अशा प्रकारे एक फोटो सोडून आपण एक इफेक्ट ॲड केला अशा प्रकारे त्याला ज्याला नाही केला त्याला इफेक्ट तो पेस्ट करून घ्या. तर मित्रांनो ज्यांनी लाईक कमेंट शेअर केलं नसेल मित्रांनो त्यांनी लाईक कमेंट शेअर करून घ्या मित्रांनो. आणि जो कोणी नवीन भेटत असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. मी अशाच प्रकारे मराठीतून एडिटिंग घेऊन येत राहतो मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही इफेक्ट जे आहे ते पेस्ट करून घ्या मित्रांनो. अशा प्रकारे झाल्यानंतर 12.25 पर्यंत झाल्यानंतर मित्रांनो त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. आपली शेक प्रेसेट जी आहे ती पुन्हा ओपन करायची आहे. शेक प्रेसेट ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो 3 नंबरचा इफेक्ट आहे जो 4 नंबरचा इफेक्ट आहे मित्रांनो त्या लेअरवर टॅप करायचा, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन पेस्ट कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. कॉपी इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आपल्या मेन प्रोजेक्टमध्ये. तर बिटमार्क प्रोजेक्ट आपली ओपन करून घ्यायची आहे. बिटमार्क प्रोजेक्ट ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला 12.25 पासून तर 15.28 पर्यंत तो इफेक्ट ॲड करायचा आहे मित्रांनो. अशा प्रकारे मी दाखवून देतो तुम्हाला कुठून ॲड करायचं मित्रांनो. तर आपण कुठपर्यंत इफेक्ट पेस्ट केले, इथं केला इथं नाही केला. तर तुम्हाला 15.28 पर्यंत इथपर्यंत तुम्हाला तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे. इतक्या याच्या समोरचे जितके पण बीट असतील मित्रांनो तितक्यांना इफेक्ट पेस्ट करून घ्या. मी तुम्हाला शेवटचा इफेक्ट पेस्ट करून दाखवतो मित्रांनो. तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे तुम्हाला अशा प्रकारे ते इफेक्ट पेस्ट करून दाखवतो. लेअरवर टॅप करायचं, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन कॉपी पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही त्यांना इफेक्ट पेस्ट करून घ्या मित्रांनो. समोरच्या याला इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्या. अशा प्रकारे केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे मित्रांनो. बॅक आल्यानंतर सर्व इफेक्ट पेस्ट करून घ्या मित्रांनो. मी तुम्हाला जास्त दाखवून आपला व्हिडिओ लांबत आहे मित्रांनो. आपले शेक प्रेसेस जे ओपन करून घ्यायचे मित्रांनो. शेक प्रेसेस जे ओपन केल्यानंतर तुम्हाला शेवटचा इफेक्ट आहे मित्रांनो तो कॉपी करून घ्यायचा आहे. सगळ्यात शेवटचा जो इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्या मित्रांनो. कॉपी इफेक्ट झाल्यानंतर आपल्या मेन प्रोजेक्टमध्ये येऊन जायचं मित्रांनो. तुम्हाला मेन प्रोजेक्ट म्हणजे बिटमार्क प्रोजेक्टमध्ये येऊन जायचं. बिटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला 15.28 पासून 28 पर्यंत येऊन जायचं मित्रांनो. 15.28 पासून जितके आपण फोटो ॲड केले मित्रांनो तितक्यानं तो इफेक्ट तुम्हाला पेस्ट करायचा आहे. 15.28 ना सर. तर अशा प्रकारे तुम्हाला या फोटोंना तो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो. अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करून घ्या मित्रांनो. मी दाखवतो तुम्हाला. अशा प्रकारे इफेक्टमध्ये फोटो लेअर टॅप करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्या. तर अशा प्रकारे तुम्ही सर्व फोटोंना तो इफेक्ट पेस्ट करून घ्या मित्रांनो. अशा प्रकारे चला तर मित्रांनो भेटू आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. ज्याने लाईक कमेंट शेअर केलं नसेल मित्रांनो त्याने प्लीज लाईक कमेंट शेअर करून घ्या मित्रांनो. मी तुमच्यासाठी अशा प्रकारे मराठीतून एडिटिंग घेऊन जातो. आणि डेमो व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मित्रांनो आपल्या इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करा मित्रांनो. मी तिथं डेमो व्हिडिओ तो सोडत राहतो. आणि मटेरियल डाउनलोड करण्यात तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला तर आपला टेलिग्राम जॉईन करा मित्रांनो. तुम्हाला टेलिग्रामवर आपलं अगदी फ्रीमध्ये मटेरियल मिळून जाईल मित्रांनो. आणि अलाइट मशीनची लिंक पण तिथं पिन केलेली आहे मित्रांनो. तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता, ते पण विदाऊट वॉटरमार्कची. चला तर भेटू आपण समोरच्या व्हिडिओमध्ये.